नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. आणि आज आपण आलेलो आहोत मुंबई 17 म्हणजेच धारावी न्यू भारत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच धारावीचा सुखकर्ता. आणि आज आपल्याबरोबर आहेत या मंडळाचे अध्यक्ष विवेक गांधी. नमस्कार. आणि खजिनदार प्रशांत मंचेकर. तर दादा नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तुमचं पण स्वागत आहे आमच्याकडे आल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद. तर दादा, सुखकर्ता ह्या मंडळाची सुरुवात कधी झाली होती? याची सुरुवात 1973 मध्ये झालेली आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आधी हा गणपती एका गल्लीत एका घराच्या बाहेर बसायचा. अच्छा. हां, मग त्या गल्लीत सभासद लोकांना जागा नव्हती पुरायची. त्या गल्लीत एवढीशी नॅरो गल्ली होती ती छोटी. मग तो गणपती आणला रोडवर. अच्छा. हां, मग तेव्हापासून ते व्यवस्थित मध्ये प्रॉपर असं मंडप बांधून अशी सुरुवात झाली त्याची. तर दादा, ह्या मागची खरं तर प्रेरणा काय होती ज्यावेळी हे मंडळ आता मोठं आपलं उभं राहिलंय? मोठं असं आधीपासूनच मोठं होतं. धारावी ॲक्च्युली फेमस आधी आमचं कसं होतं, आधी डेकोरेशनसाठी फेमस होतं. आम्ही महल POPचे सगळे असे म्हणजे आमचं हे देखावा होता. देखावा असायचा. हां, म्हणजे एक महल राजवाडा कसा असतो. आधी आमची मूर्ती लहान असायची आणि डेकोरेशन प्रचंड, म्हणजे पूर्ण रस्ते बंद असा डेकोरेशन असायचा. म्हणजे देखाव्यावर खरं तर ही ओळख त्यावेळी निर्माण झाली होती. निर्माण झाली. येस येस, क्या बात आहे. तर दादा, जसं आपण धारावीचा आता उल्लेख करतोच आहे, तर धारावी यासारख्या ठिकाणी आपल्याला गणेशोत्सव इथे साजरा करताना काय आव्हानं येतात? आव्हान तर फर्स्ट ऑफ ऑल हे लालबाग परळतन आहे की बेसिकली आपल्याला फंडिंग किंवा ॲडव्हर्टाईजचे बेसिकली आम्हाला बघतात की गल्लीतले गणपती आहेत. बरोबर. धारावी म्हणजे गल्ली आहे आणि हे काय तिथे कसे गणपती जातात किंवा काय, प्लस फायनान्सर कोणी येत नाही. जेवढं आपलं सभासद आहेत किंवा काय डोनेटर आहेत छोटे मोठे किंवा काय आहेत तर त्यांनीच सगळं होतं. क्या. तर दादा, यंदाची आपण ही मूर्ती बघतोय आणि शेवाई दादांनी बनवली, खूपच उत्तम अशी मूर्ती आहे. आणि तर ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे यावर्षी? हिचं वैशिष्ट्य असं आहे की कल्की अवतारमध्ये आपण घेतलेलं आहे. कल्कीमध्ये काय काय होणार आहे कलियुगात किंवा काय, त्याचा एक उद्देश करून प्लॅन करून किंवा काय एक संदेश देता येईल लोकांना किंवा काय, असं सगळं प्लॅन होता तो. क्या बात. तर मूर्तिकारांबद्दल दादा काय सांगाल? म्हणजे आता मला आठवतं की त्यावेळी आपली जी मूर्ती होती सुरुवातीला थोडेफार वर्षाआधी, जे नरसिंहच्या खांद्यावर जी बसलेली होती मूर्ती मोठी होती, त्यापर कुणाल दादांनी बनवली, खूपच छान होती. त्यानंतर मध्ये सिद्धेश दिगोळे दादांनी बनवली आणि आज आपण अनिकेत दादा शेवाळ्यांकडे. तर या मूर्तिकारांबरोबर तुमचा प्रवास कसा होता? कुणाल दादाबरोबर पण म्हणजे वेल अँड गुड, बेस्ट आयडिया देणारे, गाईडलाईन देणारे. पहिली मूर्ती आम्हाला आणायची होती धारावी. त्याचा बेसिकली प्लॅन होता की आमच्या संस्थापक बरोबर प्लॅन होता की आता आम्हाला नाही पाहिजे डेकोरेशन, आम्हाला मूर्ती मोठी करायची. हा चॅलेंजिंग टास्क होता आम्हाला. तेव्हा काही एक आयडिया नव्हती आम्हाला, कारण की आपण जातोय आता 12 वर्ष पाठी. तेव्हा आम्ही पदावर आलो, निवडणूक झाली आमची. मग तो एक प्लॅन होता की आता डेकोरेशन नाही, आता मूर्ती मोठी करायची. बरोबर. नाही तर आपण नेहमी जायचो ग्रँड रोडला, चला मोठ्या मूर्त्या बघायला जायचं. तर असं एक प्लॅन आला की आपल्या इथे का नाही बसू शकत. आणि बेसिकली असं होतं की चांगलं काय देऊ शकतो धारावीच्या नावाने. धारावीचं नाव आधीच ब्लॅकलिस्टमध्ये. कोण बोलणार अरे धारावी, अरे नाही, मुलांना नोकरी विक्रीसाठी पण बोलणार अरे हे धारावीतून आलेत, कधी काय होईल, असं पण चॅलेंजिंग, अडचणी जावं लागतं त्या गोष्टी. शिक्षण असून पण अडचणी येतात. आता असं झालं, लोक विचारत येतात अरे बाबा सुखकर्ता गल्ली कोणचं. बरोबर. तो प्लॅन होता आणि कुणाल दादाने खूप तेव्हा सहकार्य केलं, गाईडलाईन करून खूप केली. आणि त्यावेळेस मेजरमेंट घ्यायला आम्ही स्वतःहून बांबू घेऊन फिरलेलो आहे. अरे बापरे. हा लॅम्प कितीला आहे, किती फुटावर आहे, किती वर आहे. मग आम्ही प्लॅन करता करता बुकिंगला गेलेलो कुणाल दादाकडे 2015ला. फर्स्ट मूर्ती नागावरची बनवलेली. अच्छा. त्यांनी मग कुणाल दादा बोलला की हां ठीक आहे बनवूया नागावरचं. मग त्यांनी स्केच दाखवली. मग तेव्हा ती आयडिया आली की बाबा हे गणपती मग स्केचवर बनतात. मग चॅलेंजिंग लागतो, त्याला ट्रॉली लागते किंवा काय लागतं. मग कुणाल दादाने सर्व एक एक स्टेप शिकवल्या आम्हाला. बाबांबरोबर जायचो, कुणाल दादा मला सगळं शिकवायचं, गाईडलाईन द्यायचा सगळं. असं असं करत मग एकदम अंदाज परफेक्ट भेटला. क्या बात आहे. म्हणजे खरं तर खूप चॅलेंजिंग आहे की इतकी मोठी मूर्ती त्यावेळी एक लहानचं छोटंसं असं मंडळाच्या गल्लीमध्ये बसणार, त्याच इतकं भव्य दिव्य आहे. आणि आज लोक फार लांबून लांबून आपल्या दर्शनासाठी येतात बाप्पाकडे. खरंच या मंडळाचं कौतुक आहे
की इतक्या छोट्याशा गल्लीमध्ये इतका मोठा बाप्पा बसतोय. आणि हे खूप अवघड होतं की म्हणजे बांबू वगैरे घेऊन त्यावेळी मेजरमेंट घेणं किंवा ते आपल्याला काही कल्पना नसताना इतकी मोठी मूर्तीचं हे मॅनेजमेंट करणं तुम्ही युट्यूबला बघतच असाल की कोणत्या गल्लीतून आपली मूर्ती पास होते येस येस येस. आणि कट टू कट कशी येते. तर माझ्या ते 22-26 फूट असेल ना काहीतरी, 26 फूट आहे म्हणजे हे खूपच तुमच्यासाठी चॅलेंजिंग असेल. आय थिंक ती येताना पण कुठेतरी टच झाली होती तो वरचा जे परेल ब्रिजला. खूपच आव्हान होतं त्यावेळी आणण्याचं. तर दादा पुढे असं आहे की जे आपलं इतकं मोठं मंडळ आहे आज आपण बघतोय धारावीचं सुखकर्ता, या मंडळाअंतर्गत आपण कोणते उपक्रम राबवतो वर्षभरामध्ये जे आपल्या समाजासाठी असते. ब्लड कॅम्प आहे. ब्लड कॅम्प ठेवतो आम्ही. म्हणजे 1 वर्ष अल्टरनेट करतो. 1 वर्ष ठेवतो, 1 वर्ष नाही ठेवत. अच्छा. मग 1 वर्ष ठेवतो. म्हणजे बेसिकली कसं होतं, ब्लड कॅम्प आमचे डोनेटर खूप जास्त आहेत. बेसिकली 20 मंडळाचे डोनेटर आमच्या इथे ब्लड कॅम्पला येतात. मग ते कॅम्प झाला, हेल्थ कॅम्प झाला, हेल्थ कॅम्प आहे, आय चेकअप झाला, बीपी शुगर, हे सगळ्या गोष्टींचे आपण चेकअप वगैरे वर्षातून एकदा. आमचा बेसिकली असा प्लॅन आहे. आम्ही असे तर खूप कार्यक्रम करतो. चादर वाटतो, छत्र्या देतो, परत ते पेन बिनला मागे ते सगळं म्हणजे जो पूर आला होता तेव्हा पण आमचे सगळे ते पिक्चर्स आहेत, सगळे त्यांना जेवण बिवण पाठवलेलं, आपण पत्रे पाठवले आहेत, असे केलेले आहे. पण बेसिकली आमचा उद्देश असा असतो, आम्ही ते पोस्ट नाही करत. कारण की आमचं म्हणणं असं आहे की आपण जर ते काम करतो तर लोकांना दाखवून अर्थ काय त्याला, दिखावापेक्षा आपण आपल्या वेळेला ठेवलं. आपण एकही पोस्ट केलेला नाही, कुठल्याच पेजवर जावं. ही गुप्त आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे आणि ही गोष्ट माझ्या मते भरपूर जणांना माहितीही नसेल. नाही, आम्ही बेसिकली फक्त आमच्या मंडळातले जे सभासद आहेत त्यांनाच माहिती आहे, फक्त बाकी असं बाहेर पण कोणाला माहिती. आजही जिथे पूर वगैरे आलेला त्या लोकांना माहिती आहे की सुखकर्ताने आपल्याला राशन दिलं आहे, ते नावाने आता ओळखतात. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे फार गावापर्यंत आपलं नाव पोचवून ठेवलेलं आहे. आणि दादा पुढे असं आहे की आपला गणपतीचं आगमन किंवा विसर्जन ह्यामध्ये कोणती आपण खास परंपरा राबवतो. खास परंपरा आम्ही ॲक्च्युली रांगोळी काढून, परत ते गावी कोकणात कसे पावलं काढतो आपण, एक ते पावलं येतात. परत विसर्जनाला आपण घरातून बाहेर जाताना पावलं, ते रात्रीपर्यंत पूर्ण आमच्या जेवढी हद्द आहे आमची तोपर्यंत पेंट केलेले असतात सर्व. आणि त्याच्यावरनं आम्ही तेवढी पण काळजी घेतो की तिथे गार्ड पण असतात आमचे, की त्याच्यावर कोणी गेलं नाही पाहिजे जोपर्यंत गणपती जात नाही तोपर्यंत. या बात आहे. तर हे उत्तम असं मॅनेजमेंट आहे. तर आणि खूप चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी की माझ्या ते गणसंकुल ते आपलं धारावी इतकी मोठी मूर्ती आणणं, तर त्यावेळी तुम्ही मॅनपॉवर कशी यूज करता. आमची बेसिकली टीम डिवाइड आहे. 10 जणांचा ग्रुप आहे. ओके. अंडर 15 वाले मुलं रॅली लीड करतात आमचे. म्हणजे जेवढा क्राऊड चालू होतं त्याच्या अगोदर ते 15 वर्षाच्या खालची मुलं, म्हणजे 10 ते 15 ती लोक ट्रॅफिक क्लिअर करतात. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यानंतर असतात मंडळातले सभासद आणि मेंबर्स, की ट्रॅफिक अडचण नाही झाली पाहिजे कोणाला. परत पोलिसांबरोबर बोलणारी टीम वेगळी आहे, ते सहकार्य करतात. परत ट्रॉलीचे आमचे मानकरी आहेत, ते ट्रॉलीवर असतात. असं सगळं नियोजन व्यवस्थित एकदम पार पडलेलं असतं. क्या बात. खरं तर हेच तुमच्या मंडळाची ताकद आहे. माझं म्हणणं आहे की इतकं मंडळ मोठं होण्यामागे की तुमचं मॅनेजमेंट एक खूप परफेक्टली चालतंय, की सगळ्या गोष्टी व्यवस्थित विभागून गेलेल्या आहेत. आणि लहान मुलांचं तुम्ही कौतुक छानपणे. नाही, लहान मुलं ते ऍक्च्युली कौतुक, त्याला कौतुकच पाहिजे, कारण की ते स्वतःहून आलेले आहेत, स्वतःहून बोलले की आम्ही पुढे जाणार, आम्ही बघणार ट्रॅफिक बिफिकचं. क्या बात आहे, क्या बात आहे. असं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सुखकर्ताचा दृष्टिकोन काय. सर्वात उंच मूर्ती धारावीची. क्या बात आहे. मग त्यावेळी तर अजून चॅलेंजेस फेस करावे लागतील. तर आताच आपण बघतोय की ह्या छोट्याशा गल्लीतून इतका मोठा बाप्पा ज्यावेळी येतो त्यावेळी किती तो व्यवस्थित आणि आरामदायक आपण आणतोय. तर त्यावेळी आणि संस्कृती जपून, आपली परंपरा जपून सर्व. क्या बात आहे, क्या बात आहे. तर दादाचा जसा तुम्ही उल्लेख केलात लहान मुलांचा, तसा महिला मंडळाचा या आपल्या सुखकर्तामध्ये काय हातभार आहे. महिला मंडळाचा तर खूप मोठा हातभार आहे. म्हणजे स्वच्छता मोहीम अभियान असते ना, ती मॅसेज होता एक, त्या प्रकारचं ती लोक करतात एक काम. कसं आहे, पाठीमागे ट्रॉली ज्या असतात, परत ती लोक स्वतः, आपण कधी कधी आपण आगमनाला जातोय तर कोण मुलं पटकन पाणी पितात आणि बॉटल तशीच रस्त्यावर फेकतात. बरोबर. ती लोक स्वतः पाठी असून ते घेतात आणि जमा करतात आणि डस्टबिनमध्ये टाकतात. प्लस स्वतः त्या लोकांचं एवढं
माइंड सेट आहे की आगमनाला गर्दी असते किंवा काय असते, तर ती लोक स्वतः फर्स्ट एड बॉक्स घेतात, त्या रिलीज स्प्रे ठेवतात किंवा गोळी ठेवतात किंवा असं लिंबू पाण्याच्या बॉटल 2-3 भरून स्वतःच बनवून स्वतःच आणून घेऊन ठेवतात स्वतःकडे. क्या बात आहे. म्हणजे खरं तर हे मंडळ यशस्वी होण्यामागे फक्त आपल्या मुलांचाच हातभार नाही तर महिला मंडळाचा खरं तर खूप मोठा असा साठा हातभार त्यांचा आहे की त्या या मंडळाचे एक नाव एक जपून ठेवलं आहे त्यांनी. खरं तर हे खरंच उत्तमच. तर आपण एक पुढे रॅपिड फायर घेऊया. पण रॅपिड हा फक्त फायर मला तुमच्याबरोबर नाही घ्यायचा आहे, मला मंडळातले इतरही कार्यकर्ते पाहिजेत, तर आपण त्यांच्यावर एक रॅपिड फायर छोटासा घेऊया. चालेल. तर मित्रांनो आपण बघतोय मंडळाचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि खूपच आता उत्तम असा प्रतिसाद आहे यांचा. तर आपण दादांनो रॅपिड फायर चालू करतोय, तर जोरात उत्तरं द्या छानपैकी. पहिला प्रश्न असा की DJ की पारंपरिक वाद्य? पारंपरिक वाद्य. क्या बात आहे. कारण संस्कृती जपतो आम्ही. वा. DJ आम्ही कधी मंडळाने लावलंच नाही, आगमनलाही नाही आणि विसर्जनाला नाही. क्या बात आहे. आणि लावला जरी असेल किंवा ते फक्त मराठीच गाणी लावली असते आणि ते पप्पांची गाणी मराठीमध्ये. हे खरं तर कोणालाच माहिती नसेल, हे धारावीचं वैशिष्ट्य आहे या सुखकर्ता मंडळाचं. आणि ही गोष्ट सुद्धा आता आम्हाला सुद्धा पहिल्यांदा माहिती पडते. क्या बात आहे. तर लाडू की मोदक? मोदक. पण बाप्पासाठी की तुमच्यासाठी? क्या बात. आठवणीत राहिलेलं वर्ष कोणतं? 2017. 2017. काय घडलं होतं असं की जी इतकी आठवण? गणपतीमध्ये गणपतीची जी कामं आपण करतो त्यामध्ये आवडणारी एक गोष्ट कोणती? रात्री जागणं. कारखान्यात जाऊन बाप्पाला बघणं. आपल्या धारावीमध्ये खाण्याचं एक ठिकाण जे तुमचं आवडतं असेल? इडली. घाशीलाल वडापाव. गणपती बाप्पाचं एक आवडतं गाणं? जय गोष्ट चालेल तुझ्यामुळे. क्या बात. जर आपल्या सुखकर्ताकडे एक गोष्ट मागायची असेल तर ती काय असेल? सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव, एकदम व्यवस्थित ठेव बस. क्या बात क्या बात. आणि जर गणपती बाप्पाशी 1 मिनिटं बोलायला मिळालं तर काय बोलाल? 1 मिनिटात तर काहीच नाही बोलू शकत, कारण की त्यांचं रूपच बघण्यात 1 मिनिटं काय पुरेसा नाही राहणार. अरे वा वा वा. क्या बात. सुंदर सुंदर त्यांच्या सुंदर. रूपामध्येच सगळं आपल्याला बोलणं भेटतं. वा वा वा. आणि शेवटचा प्रश्न दादा की धारावीचा सुखकर्ता याचं 3 शब्दामध्ये वर्णन? सर्वांना सुखी ठेवणार. क्या बात आहे क्या बात आहे. सुखकर्ताप्रमाणे नेहमी तो आपल्याला सुख ठेवतोय. विसर्जन पण चांगलं होऊ दे. नक्कीच. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ हा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि येत्या गणेशोत्सवामध्ये तुम्ही सुद्धा धारावीच्या सुखकर्ताला नक्की भेट द्या आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्या. गणपती बाप्पा.